नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजची रेसिपी आपण पाहणार आहोत मसाला इडली. एकदम टेस्टी आणि पौष्टिक अशी मसाला इडली आज आपण बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एकदम स्पॉन्जी अशी इडली आज आपण बनवणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे. अगदी 5 मिनिटामध्ये तुम्ही मुलांच्या डब्याला पण ही इडली देऊ शकता. खूप आतून पण एकदम स्पॉन्जी अशी बनते. मस्त अशी इडली आज आपण बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. रवा घ्यायचा आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत मिक्स करायचं आहे. एकदाच पाणी घालायचं नाही. एकदाच पाणी घातलं तर रव्याच्या गाठी होतात, म्हणून थोडं थोडं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घालायचं आहे. आता एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. आता आपण मसाला बनवणार आहोत इडलीमध्ये टाकायला तडका. तेल चांगलं गरम झालं की मग मोहरी घालायची, जिरे, बारीक कट केलेला कढीपत्ता, थोडीशी उडदाची डाळ, थोडीशी हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, हिरवी मिरची, तडका चांगला हलवून घ्यायचा आहे. थोडीशी भिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडी कोथिंबीर घालूया. आता हा तडका आपला तयार झालेला आहे. आता हा आपण या रव्यामध्ये घालणार आहोत. मिक्स करून घेऊया चांगला. आता आपण थोडासा सोडा घातलेला आहे. अजून थोडंसं पाणी घालूया. आता लगेच इडली आपल्याला लावायची आहे. इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. आता स्टीमरमध्ये ही इडली लावूया. स्टीमर अगोदरच मी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये पाणी घातलं होतं थोडंसं. आणि आता ही इडली पात्र आपण ठेवणार आहोत. झाकण ठेवूया. आता इडलीसाठी सांबार बनवूया एकदम झटपट. त्याच पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे. मोहरी, जिरे,
बारीक कट केलेला लसूण घातलेला आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची, आता अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे. टोमॅटो बारीक चिरलेला एक, मिक्स करून घेऊया. थोडंसं हलवायचं. आता मसाले घालूया. लाल तिखट, सांबर मसाला, थोडासा मी इथे गरम मसाला घातलेला आहे, थोडीशी हळद, डाळ आपण शिजवून घेतलेली आहे. आता लगेच याच्यामध्ये डाळ घालायची आहे. शेवग्याच्या शेंगा आणि लाल भोपळा शिजवून घेतला होता, तो आपल्याला घालायचा आहे. एकदम झटपट सांबर आपलं तयार झालेलं आहे. मीठ घालायचं. चिंचेचं पाणी केलेलं आहे. आणि गुळाची पावडर मी इथे घातलेली आहे. आता चांगली उकळी येऊ द्यायची आणि आपलं सांबर तयार झालेलं आहे. इडली पण बघूया. इडली पण आपली छान मस्त स्पंज अशी झालेली आहे, बघू शकता. मस्त अशी मसाला इडली आपली तयार झालेली आहे. सांबरला एक उकळी काढून घ्यायची. आता इडली थंड झाली की काढून घेणार आहोत. मस्त बघू शकता, एकदम झटपट अशी रव्याची इडली, आतून पण एकदम स्पंजी अशी झालेली आहे. खायला एकदम टेस्टी लागते. मस्त अशी मसाला इडली आपली तयार झालेली आहे. पूर्णपणे आतून स्पॉन्जी होते. इडली आणि सांबर आपलं तयार झालेलं आहे. मस्त आणि झटपट असं इडली सांबर आपलं तयार झालेलं आहे. एकदम स्पॉन्जी अशी इडली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद.